We start with the today's special lecture, which is on the mic stand study of mic stand Pali literature. This is done by Dr. Rajesh Kolarkar, and this was presented at the Sri Lankan International Conference. And this is the example of how you do the interdisciplinary research. Okay. Now, what is interdisciplinary research? इंटरडिसिप्लिनरी रिसर्च म्हणजे काय, तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास करताय, ओके, त्या क्षेत्रामध्ये पालीचा प्रभाव किंवा त्याच्यावर, म्हणजे तुम्ही आता पालीचा पण अभ्यास करताय आणि इतकं वर्ष तुमच्या क्षेत्रामध्ये पण आहात, तर जेव्हा पालीचा अभ्यास करताना तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये काय त्याच्यावर नवीन दिसतंय, when you start studying Pali, how you perceive things according to that vision, okay, that you have to compare or study or bring forth, okay, that is interdisciplinary research. Interdisciplinary म्हणजे अजून सांगायचं झालं तर सपोज आय एम एन आर्किटेक्ट, ओके, तर मी जेव्हा पालीचा अभ्यास केला तेव्हा आर्किटेक्चर कसं आहे पालीमध्ये, ओके. So we started, so architecture and Pali literature I started combining. In the same way, when he is a doctor, he will combine his medical, knowledge with Pali. Okay. Some is suppose lawyer. Okay. The lawyer असेल तर ते law हे Pali literature मध्ये कसं दिसतंय? Because we have the oldest knowledge source. Original knowledge source is Pali. Okay, that's the reason we have interdisciplinary research. आणि आपण मग management in Pali literature किंवा law and management in Pali literature किंवा medicine in Pali literature किंवा architecture as is seen in Pali literature, because Pali literature has all the answers. फक्त काय ना, डायरेक्ट नाहीये. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की इकॉनॉमिक थिअरीज पाली लिटरेचर मध्ये बुद्धांनी दिलेले आहेत, किंवा हाऊ टू अर्न मनी, हाऊ टू यूज मनी, म्हणजे ज्या आपल्याला असं वाटतं ह्या गोष्टी कशा काय पाली लिटरेचर मध्ये असतील. पाली लिटरेचर मध्ये तर सगळं काय आहे, धम्म आहे, पण तसं काय नाहीये. सोशल सिस्टम कशी होती किंवा मेडिसिन कसं होतं, राईट, ऑल दिस सिस्टम्स आर देअर इन पाली लिटरेचर. अँड वन्स यू नो the language, you can go into the sources and bring out what you want to bring out. Okay, so it has art, it has architecture, it has martial arts, it has flower arrangement, it has everything. म्हणजे तुम्हाला काय बघायचंय, कॉन्टेम्पररी आज तुम्ही काय शिकताय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याच्यात बघायचं असेल ना, तर तुम्ही शोधू शकता. बिकॉज इट इज व्हेरी मच अकालिको. बुद्धा's टीचिंग कशी आहे, अकालिको आहे. अकालिको म्हणजे काय, ज्याला काळाचं बंधन नाही, म्हणजे जे ऍप्लिकेबल त्या दिवशी होतं ते आज पण आहे आणि उद्या पण राहील. का माहितीये का? वाय? बिकॉज ह्युमन्स हॅव नॉट चेंज. माणसांना 2500 वर्षात अजिबात बदललेली नाही, आणि बुद्धांनी माणसांबद्दल सांगितलंय सगळं. पीपल आर नॉट चेंज. आपल्याला वाटतं आपण फार बदललो, मॉडर्न झालो, याव झालो, त्याव झालो, काही नाही. जेवढं माणसांना बुद्धांनी ओळखलंय ना, तेवढं कोणीच नाही ओळखलं. त्यामुळे त्याने सांगितलं, हा असंच वागणार, हे असंच करणार, हे असंच असणार आहे, ते तसंच आहे, राईट. सो दॅट्स द रिझन व्हेन यू टॉक अबाउट मॉडर्न सायन्स, दिस इज ऑलरेडी टोल्ड बाय द बुद्धा. It is already told by the Buddha. Okay. So we have to just explore those things. Now for that, Rajesh Kolarkar has studied the Ayurveda. The Ayurvedas are usually study जेव्हा होते ते mostly संस्कृत मधनं होते आज. Okay, but it has all the sources of Pali literature. How you will see when he talk about the Ayurveda and Pali literature. So please welcome Dr. Rajesh Kolarkar. आणि तुम्ही तुमची ओळख करून द्या, ठीक आहे ना? ओके. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
My name is Dr. Rajesh Kolarkar and I am working as a professor at Kerala Medical College, Mumbai. And I am pursuing MA in Pali literature. So, MPhil. Venerable Ritkuni, respected ma'am and all research scholars. My topic is the study of Chetasika in Ayurveda and in Pali literature. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बुद्धांचा जो धम्म आहे आणि त्या धम्माचा जो केंद्रबिंदू आहे तो चित्त सांगितलेला आहे. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, म्हणजे जे काही अंतिम सत्य आहे जे आपण अभिधम्मामध्ये बघतो, चित्त, चेतसिका, रूप आणि निर्वाण, त्याच्यामध्ये सर्व काही जे चालतं ते चित्तामध्ये चालते आणि चित्तामध्ये चेतसिका असतात. देयर इज अ थॉट प्रोसेस. तर यामध्ये माणूस जो जगतो तो आहारावर प्रामुख्याने जरी जगत असला तरी मुख्य विचारांवर तो जगत असतो. आणि नुसते विचार असून चालत नाही, तर ते सुविचार असावे लागतात आणि कुशल चित्त कसं बनवावं ह्या संबंधी विस्तृत वर्णन आपल्याला पाली लिटरेचरमध्ये प्रामुख्याने प्राप्त होते. So this paper will try to study Chetasika from Pali literature and ancient medical sciences Ayurveda and compare it to see how mental factors are responsible for psychosomatic disorders and how to overcome from it. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असतात म्हणजे मनोशारीरिक आजार, म्हणजे ते आजार मनामध्ये प्रामुख्याने असतात, शरीरामध्ये अजिबात नसतात, परंतु शरीरावर ते कसे प्रतिवर्तित होतात आणि कसे आपण त्यामुळे आजारी होतो याचं वर्णन आणि पाली लिटरेचर आणि आयुर्वेदा याच्यामध्ये कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न ह्या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आले. So in Ayurveda, Vata, Pitta and Kapha are the basis of determining both physical and psychological constitution. तत्र त्रय शरीर दोषा वात पित्त श्लेष्माना ते शरीरम दुष्यंती दो पुन्हा सत्व दोषो रजस तमश्च. म्हणजे शरीरामध्ये प्रामुख्याने 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ. त्याचप्रमाणे 7 धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, आणि 3 मल असतात, मल, मूत्र आणि श्वेत. त्याचप्रमाणे मनामध्ये सत्व, रज आणि तम. सत्व हे मनाचा गुण सांगितलेला आहे आणि रज आणि तम हा मनाचा दोष असतो. नेक्स्ट. तर त्रिविधम खलु सत्वम शुद्धम राजसम तामसमिती. मन जे या ठिकाणी सांगितलेले आहे ते 3 प्रकारचं प्रामुख्याने असते. काय? शुद्ध, राजस आणि तामस. शुद्ध म्हणजे सत्व गुणांनी युक्त, राजस पर्सनॅलिटी आणि तामस पर्सनॅलिटी. ह्याप्रमाणे 3 फक्त मनाचे वर्गीकरण आयुर्वेद शास्त्रामध्ये करण्यात आलेले आहे. त्यानंतर पाली लिटरेचरचा आपण जर विचार केला तर एकुपाद निरोधाच एकालंबन वर्तका चेतोयुक्ता द्विपयसा धम्मा चेतसिका मता. त्याप्रमाणे चेतसिका इज दॅट which arises together with consciousness, perishes together with it, at which has an identical object with it, that which has a common basis with it. म्हणजे चित्तामध्ये काय चेतसिका असतात. तर 52 प्रकारच्या चेतसिका ह्या पाली लिटरेचरमध्ये अभिधम्मामध्ये आपण बघितलेला आहे. तर आय्य समान चेतसिका आणि शोभन चेतसिका यांचा समावेश आपण सत्व याच्यामध्ये करतो आणि अकुशल चेतसिका या रज आणि तम मध्ये प्रामुख्याने अंतर्भूत आपण करू शकतो. म्हणजे त्या अकुशल असतात म्हणून राजसिक आणि तामसिक यामध्ये आपण समाविष्ट करतो. तर राजसिक म्हणजे काय, तामसिक म्हणजे काय याचं विश्लेषण आपण पुढे बघणार आहोत. देयर आर 3 स्टेजेस ऑफ मेंटल हिलिंग. ब्रेकिंग ऑफ तामस, कामिंग राजस अँड परफेक्टिंग सत्व. म्हणजे सत्व गुणाची वृद्धी करणे आणि रज आणि तम गुणाचा ह्रास करणे याप्रमाणे आयुर्वेद शास्त्रात चिकित्सा केली जाते. इन आयुर्वेदा डिस्क्रिप्शन ऑफ माइंड अँड थॉट प्रोसेस इज डिस्क्राइब्ड व्हेरी शॉर्टली. इन पाली लिटरेचर द माइंड अँड चेतसिका आर डिस्क्राइब्ड इन डिटेल. मेंटल फॅक्टर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन बिंग. म्हणजे जे काही चालतं ते आपल्या विचारावर चालतं ते या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. So psychosomatic disorders. Psychology is a science that investigates the mental activities of human life. Diseases are mainly physical and mental. एक मनाचे आजार असतात, काही शरीराचे आजार असतात. The accidental infectious diseases are physically
काही अपघात झाला असेल, काही इन्फेक्शन असेल, तर हे शारीरिक आजार काही असतात. काही आजार असे असतात जे मानसिक असतात आणि काही आजार असे असतात जे मनोशारीरिक असतात. सुरुवातीला मनामध्ये होतात आणि नंतर शरीरावरती दिसतात. काही शरीरावर अगोदर होतात, नंतर मनामध्ये दिसतात. तर ह्याप्रमाणे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स एक सध्या महत्वपूर्ण विकृती बहुतांश लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. इन आयुर्वेदा उन्माद, अपस्मार and अतत्वाभिनिवेश, these are the three important diseases are described in psychological disorders. उन्माद म्हणजेच इन्सॅनिटी आपण म्हणतो, पागल जे असतात किंवा मॅड असतात दोघं ते. अपस्मार म्हणजे जे इपिलेप्सी किंवा फिट किंवा मिरगी येते त्यांना ते आजार असतात. आणि अतत्वाभिनिवेश म्हणजे जेव्हा रुग्ण सत्याला असत्य, असत्याला सत्य, नित्याला अनित्य आणि अनित्याला नित्य समजतो तेव्हा आपण त्याला अतत्वाभिनिवेश म्हणतो. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त मॅक्झिमम लोक सायकोसोमॅटिक डिसऑर्डरचे कुठले असतील तर ज्यांना सदवृत्त, मॉरॅलिटी ऑफ लाईफ, फोर नोबल ट्रूथ, एट फोर मिडल पाथ म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग ज्यांना माहीत नसतो, अशा लोकांमध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डरची संख्या ही एकदम जास्त बघायला मिळते. त्याचप्रमाणे दुसऱ्या कारणांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये लॅक ऑफ कन्फर्मिटी, फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी, बेसिक एन्झायटी, पर्सनल इमॅच्युरिटी, डिफेक्टिव्ह इमोशनली, एस्केप फ्रॉम रियालिटी, नॅचरल कॅलामिटीज, ॲक्सिडेंट्स, फॅमिली डिस्प्यूट, लेझीनेस, अग्लीनेस, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, हार्ट ब्रेक इन लव्ह, युनिलॅटरल लव्ह अँड दोज आर बिझी इन राईट्स अँड रिच्युअल्स. म्हणजे जे अविद्येमध्ये असतात अशा लोकांमध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स ह्या जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे मानसिक रोगांचं प्रमाण सुद्धा अशा लोकांमध्ये जास्त आढळून येते. कारण सत्य ज्यांना माहित नाही, सत्य काय, अंतरिम सत्य, ॲपिरंट ट्रूथ. त्याचप्रमाणे जे अंतरिम सत्य आपण काय बघतो की चित्त, चैतसिका, रूप आणि निर्वाण याची ज्यांना ओळख नसते ते अविद्येमध्ये आपण बघतो. त्यानंतर मेंटल कॉन्स्टिट्यूशन, दिस इज अ चार्ट अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. तर यामध्ये सत्व गुणाचा व्यक्ती कसा असतो, राजस गुणाचा व्यक्ती कसा असतो, तम गुणाचा कसा, याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर डाएटचा विचार केला तर सत्वगुणाचा शाकाहारी जेवण सेवन करतो, राजस असतात तर कधी कधी नॉनव्हेज वगैरे सेवन करतो, पण तामस प्रवृत्तीचा नॉनव्हेज जास्त प्रमाणात सेवन करतो, ड्रग, अल्कोहोल याप्रमाणे. सत्वगुणामध्ये काही नसतं, राजस गुणामध्ये ऑकेजनली बघायला मिळेल, पण तमगुणामध्ये फ्रिक्वेंटली आपल्याला बघायला मिळेल. झोपेचा विचार केला सात्विक व्यक्ती हा सजग असतो, त्यामुळे झोप ही कमी प्रमाणात राजसमध्ये मिक्स स्वरूपाची बघायला मिळेल आणि तामसिक मध्ये पूर्णपणे डिस्टर्ब असतो. तर हे डिफरंट टाइप्स, सेक्सुअल ऍक्टिव्हिटी, कंट्रोल ओव्हर सेन्स ऑर्गन, स्पीच, क्लीनलीनेस, बर्थ, ड्रग, अल्कोहोल, अँगर, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघतो. तर सदवृत्त म्हणजे काया, वाचा आणि मनसा यांच्याद्वारे जे कार्य केले जाते, तर अकुशल कर्म हे जे 10 प्रकारचे केले जाते. वाणीद्वारे 4 प्रकारचे, शरीराद्वारे 3 प्रकारचे, मनाद्वारे 3 प्रकारचे, हे सगळे अकुशल कर्म राजस मध्ये थोडे कमी आणि तामस मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये केले जातात. नेक्स्ट, त्याचप्रमाणे फिअर, डिझायर, प्राइड, डिप्रेशन, लव्ह, व्हायलंट बिहेवियर, अटॅचमेंट, मनी, कंटेनमेंट, फॉरगिव्हनेस ही सत्व गुणामध्ये कमी असते, राजस गुणामध्ये जास्त आणि तामस गुणामध्ये. तम म्हणजे काय, अंधार, म्हणजे एकदम अंधारामध्ये जो व्यक्ती असतो तो. राजस थोडासा मिडलला असतो आणि सत्व म्हणजे सदाचाराकडे, शील पालनाकडे ज्याचा कल जास्त प्रमाणामध्ये असतो. तर ह्याप्रमाणे सत्व, रज आणि तम याचं डिस्क्रिप्शन आपण बघू शकतो. नेक्स्ट, कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, विल पॉवर, ट्रूथफुलनेस, पीस ऑफ माइंड, क्रिएटिव्हिटी, स्पिरिच्युअल स्टडी, प्रेयर, मेडिटेशन आणि सर्व्हिस हे सत्व गुणामध्ये जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळेल. राजसमध्ये मध्यम प्रकारचा असेल, तामसमध्ये बघायलाच मिळणार नाही, म्हणजे हे अंधकारामध्ये हा व्यक्ती असतो. ज्यावेळेला बुद्धांनी सांगितलं की 4 प्रकारचे लोक असतात, ज्योती ज्योती परायणो, तम तम परायणो, तम ज्योती परायणो, ज्योती तम परायणो. तर तम हा एकदम अंधारात असलेला व्यक्ती आपण बघू शकतो. चित्त, बुद्धी, त्याप्रमाणे इंटेलिजन्स, माइंड, मानस क्षेत्र हे आयुर्वेदामध्ये याप्रमाणे वर्णन केलेले आहे. सत्व, रज आणि तम या ठिकाणी आपण मागे बघितलं त्याप्रमाणे अनालिसिस थोडं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला. नेक्स्ट,
The mind-only school further classifies the psychological responses of human beings into various categories and refer to them as the attribute of the mind. When we think about Pali literature, there are 5 basic psychological functions: mental and physical contact, attention, feeling, identification and analysis. 5 deliberately created mental conditions: aspiration, comprehension, memory, concentration and wisdom. 11 wholesome psychological states: trust, diligence, humility, remorse, no greed, no hatred, no ignorance, tranquility, attentiveness, equanimity and no harm. 6 root affliction: greed, hatred, ignorance, arrogance, doubt and incorrect view. 20 unwholesome psychological status: anger, hostility, irritation, conceit, deceit, flattery, arrogance, malice, jealousy, stinginess, no remorse, no regret, no trust, laziness, insensitivity, apathy, agitation, forgetfulness, incorrect preparation and idleness. तर ह्या सगळ्या आपण रज आणि तम मध्ये बघितले. 4 न्यूट्रल स्टेट्स ऑफ माइंड: रिमोर्स, स्लीपीनेस, applied thought and sustained thought. There are 7 universal mental factors and 6 particular mental factors which combine sampayukta with 3 types of chitta, and is kushal, akushal and avyakta. Avyakta means neither kushal nor akushal, hence it is called as ayasamana chaitasika. It is divided into 2 types: sabbachitta sadharan 7 and pakinnaka 6. In this way, there are 13 chaitasika which are like salt that can be put into dishes, tasty or insipid. These chaitasika associated with kushala chitta as well as akushala chitta. Everyone should be cultivated chanda and virya and earnest chaitana to the highest degree on the kushal path. तर समाधी त्याचप्रमाणे वीर्य हे आपल्याला कुशलतेकडे घेऊन जाताना आपण बघतो. 14 प्रकारच्या अकुशल चेतसिका कंटामिनेट द माइंड. द होल वर्ल्ड ड्यू टू अकुशल मेंटल फॅक्टर इज फुल ऑफ टर्मोइल अँड atrocities. We often see or hear the evil power of greed, hatred and pride etc. in the society. Kusala Chaitasika Shobhan is known as wholesome mental factors or beautiful mental factors. The Dhamma by which one is able to understand the real nature of all the Dhamma is called wisdom. The true knowledge of this is about understanding of anicca, dukkha and anatta. जे तिन्ही लक्षण आपण बघतो ते अनित्य, दुःख आणि अनंत या माध्यमातून बघतो. Everything is impermanent, nothing is permanent. So medical science are still groping in the dark, trying to treat an entity whose character eludes us. Without knowing the nature of mind and mental thoughts, that is chitta and chaitasika, how you can approach it. But it has been explained clearly by the greatest teacher of mind, the Buddha, in the Dhamma. तर मानसिक चित्त, चैतसिका ह्या कशा प्रकारे काम करतात आणि त्या कशा प्रकारे शुद्ध करायचा याचं पूर्ण वर्णन तथागतांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सायकोसोमॅटिक किंवा सायकिक डिसीजेस जर आपण बघितले तर याच्यामध्ये काही आजार असे असतात तर आपण जर बघितले मेंटल इलनेस, त्याचप्रमाणे शारीरिक कसे परावर्तित होतात याच्यामध्ये अँझायटी, न्यूरोसिस, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, हेडेक, फोबिया. फोबिया म्हणजे ज्या लोकांना पर्टिक्युलर गोष्टीची भीती नसते पण या व्यक्तीला विशिष्ट गोष्टीची भीती वाटते. एखाद्याला कॉकरोचची भीती वाटेल, एखाद्याला सुपर मार्केटची वाटेल, एखाद्याला सोशल कुठल्या कार्यक्रमात भाग घेताना भीती वाटेल. दॅट इज अ फोबिया. फिअर फॅक्टर, ट्रेमर्स म्हणजे हातपायाची थरकाप उडणे, एक्सेस स्वेटिंग, घाम येणे जास्त, टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन, नैराश्य, हार्ट डिसीजेस. बऱ्याच लोकांना छातीत दुखलं की वाटतं आपल्याला अटॅक येणार. इट इज अ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. ECG काढला जातो, सगळं काढलं जातं, एव्हरीथिंग इज नॉर्मल बट पेशंट थिंक दॅट आय एम सफरिंग फ्रॉम अ हार्ट अटॅक. सो दिस इज सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. म्हणजे मनामध्ये तशा प्रकारचे थॉट प्रोसेस चालतात आणि मग तो तसाच विचार करून मला हा आजार झाला अशी तो धारणा करतो. तर ह्याप्रमाणे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स हे सुद्धा एक लोकांमध्ये बघायला मिळतं. म्हणजे वारंवार सारखी एकच क्रिया करणे. तर काही लोक काय करणार, दरवाजा लावल्यानंतर 10-12 वेळेस चेक करणार
की लागला का नाही दरवाजामध्ये. सारखे सारखे हात धुणार आम्ही, म्हणजे एकदम शुद्ध पवित्र अशा प्रकारचे असतात. जसे वेगवेगळे ब्राह्मण होते, आपण बघतो पाण्यामध्ये आंघोळ करायचे, म्हणायचे आम्ही शुद्ध आहे. बुद्ध त्यांना समजून सांगतात. तर भगवान बुद्धांची शिक्षण पद्धती कशी, बिहेवियर पॅटर्न पूर्णपणे चेंज व्हायचा, म्हणजे सत्ता. तर इतिपिसो भगवा अरहं सम्मासन बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोभ विदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुसार, सत्ता देव मनुसार. अशा प्रकारचा शिक्षक, ज्यांचं शिक्षण ऐकल्यानंतर तो व्यक्ती पूर्णपणे बदलून जायचा. दॅट इज रिअल एज्युकेशन. जे शिक्षण घेतल्यानंतर माणसं पूर्णपणे बदलून जातात, ते खरं शिक्षण असतं. डिग्री घेण्याचं शिक्षण तर कुणीही घेऊ शकतो. तर हे बुद्धिस्ट फिलॉसॉफी महत्वपूर्ण आपल्याला माहिती देत असते. इन दिस वे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये त्याचप्रमाणे आमच्या ॲम्ब्युलन्सचा एक ड्रायव्हर होता. गाडीचं गेट उघडलं की दरवाजाच्या पाया पडायचा, सीटवर बसला स्टेअरिंगच्या पाया पडायचा, ओव्हरटेक करताना गिअर बदलला की पाया पडायचा. आता मेडिटेशन जेव्हापासून करायला लागला तेव्हापासून पूर्णपणे बदललं. चेंज ऑफ थॉट प्रोसेस, म्हणजे कुठली तरी अविद्या आणि राईट्स अँड रिच्युअल मध्ये काम करायचं, म्हणून कसं वागायचं. इन दिस पेशंट अकुशल चैतसिका वेअर प्रीडॉमिनंटली प्रेझेंट. अशा प्रकारे अकुशल चैतसिक चित्तामध्ये जास्त प्रमाणामध्ये काम करतात. सायकोलॉजिकल स्ट्रेस leads to following diseases in the digestive system: anorexia nervous, peptic ulcers, irritable colon. बऱ्याच लोकांना एखादी फोन आला किंवा काही इमर्जन्सी वाटलं तर टॉयलेटला लगेच जातात. दॅट इज इरिटेबल बोवेल सिंड्रोम. अगेन इट इज सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. सो इन दिस पेशंट ईर्षा, दोष, कुकुच्च, envy, hatred and worry, these cetasika were prominently present. In respiratory system, asthma, cardiovascular system, angina pectoris, coronary insufficiency, blood pressure, tachycardia. This patient had dosha, issa, machcharya, kukucha. These cetasika were prominently present in such type of patients. In endocrine disorders, जास्तीत जास्त प्रमाणात एंडोक्राइन हार्मोनल इम्बॅलन्स. कशामुळे? स्ट्रेसमुळे, चिंता केल्यामुळे. थायरॉइडचं प्रमाण एवढं जास्त वाढलंय, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीजचं एवढं वाढलंय. कशामुळे? स्ट्रेसमुळे. एव्हरीवन इज रेस्टलेस, देअरफॉर ऑलवेज देयर इज अ हार्मोन इम्बॅलन्स अँड एंडोक्राइन डिसऑर्डर्स, हायपरथायरॉइडिझम, डायबिटीज, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी. these all are responsible for stress. Skin psoriasis, urticaria we found more prominently in spondylitis patients. So these are the different चेतसिकास. So as you think, so you shall become. जसं तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे होणार. Worry, anxiety, fear and depression interfere with the normal functioning of the heart, lungs, stomach and intestines. The better you feel, the better life gets. The worse you feel, the worse life gets until you change how you feel. Life is not happening to you, life is responding to you. The thought manifests as the word manifests as the deed, and the deed develops into habit, and the habit hardens into character. So watch the thought and weigh with care. म्हणजे विचारांवर सगळी प्रक्रिया आपल्या शरीराची आपल्याला समजायला मिळते. तर धम्माचा जो बुद्धाचा जो धम्माचा जो केंद्रबिंदू होता, त्यामुळे चित्त या ठिकाणी सांगितलेलं होतं. The word above, echo, with the Buddha said above, we are what we think, all that we arise with our thoughts. With our thoughts we make the world. We should cultivate the habit of being constantly mindful of what we say. We should be developed wholesome Chetasika. Chetasika determine the mind. Mind has no object at all, but it starts focusing on thought process, which is determine good or evil. It is on account of the different Chetasika that the mind becomes good or evil. We can say Chetasika are main root of deeds. म्हणजे कुठल्याही कर्मबीजाचा जर विचार केला तर तुमचे विचार हे महत्वपूर्ण असतात. तेच हे तुमचे काय असतात? कर्मबीज असतात. आणि तेच पुढे बीजाचं फळ तुम्हाला त्या निश्चित मिळणार असतं. हाच तथागतांचा सिद्धांत आपण या ठिकाणी. As the cause is, so the effect will be. As the seed is, so the fruit will be. As the action is,
so the result will be, Lord Buddha says, Chaitanya is Kamma. Chaitanya become Aham Kammam Vadami. Chaitanya is the strongest force in the world, prompting or encouraging all kinds of action and their effects. Next. So psychic cases in Buddhist period, we can see the Devadatta कायम बुद्धाला मारण्याची कट रचायचा. सायको केस ती होती. अजातशत्रू त्याला सामील व्हायचा बऱ्याच वेळा, पण नंतर परत बदलला. नंद, किस्सा गौतमी, त्याचप्रमाणे चांडाल गिरी प्रकृती, अंगुलीमाल, जंबुक आजीवक हा झोपायचाच नाही, उभाच राहायचा. लोकांना सांगायचा मी झोपतच नाही, आणि रात्रीला विष्ठा खायचा, आणि लोकांना सांगायचं मी हवा खातो. भगवान बुद्धाच्या संपर्कात आल्यावर म्हणलं मी असं करतो. बुद्ध स्मित हास्य करून म्हणतात तू कुणाला सांगतो, मला माहिती तू काय करतो. तर तो पुन्हा धम्मामध्ये येतो आणि तो आघात होतो. तर ह्याप्रमाणे तिथं सायको केसेस म्हणजे आपल्याच मिथ्या दिट्टीमध्ये ते रमलेले होते. बरेच ब्राह्मण संयुक्त आपण बघितले तर ते आंघोळच करायचे किंवा काय आपलंच श्रेष्ठ मानायचे, पण ते सुद्धा एकदम बदलून गेले. बुद्धाच्या शिकवणीपुढे त्यांना वाटलं की तुमचं शेत कुठं, तुमचे बैल कुठं, तुमचं आऊत कुठं, तर निर्वाणाची मी शेती घेतो हे ते ज्या वेळेला समजून सांगतात त्या ब्राह्मणांना कळतं की आपण एका सम्यक संबोधाच्या समोर उभं असून आपण त्यांचा उपमर्द केलेला आहे, आणि ते लोटांगण घालायला सुरुवात करतात. तर का करत असतील? दॅट इज अ कम्प्लीट चेंज ऑफ थॉट प्रोसेस. त्यामुळे ते आपला जीवनाचा मार्ग बदलतात आणि कुशल मार्गाकडे वळतात. So these are some examples. Path of purification with the help of the eightfold path of yoga, we can reach only up to the samadhi. पतंजली एक सूत्र जर आपण बघितलं, there are only 192 sutras, and it is up to only samadhi. There is no wisdom. There are yama, niyama, asana, dhyan, dharana, samadhi, pratyahara only described. But the path of purification is not described in Patanjali Yoga Sutra. If we develop positive thoughts and walk on eightfold path, Sila, Samadhi and Panya, so we can prevent psychosomatic disorders and reach step by step up to the Nibbana also. Cultivation of mind is only happen to developing wholesome positive thoughts and Vipassana meditation, which are described in Dhamma. Next. So ट्रीटमेंट जनरली बुद्धाकडे आपण जर बघितलं तर बुद्धाकडे ह्या सगळ्या केसेस आल्यानंतर तर भगवान बुद्ध काय करायचे? ऑब्झर्वेशन करायचे. इतर सकाळी संध्याकाळी सगळ्याकडे जे लोक असतील त्यांच्याकडे बघायचे, आणि जो ज्याचं पुण्य फळाला आलंय त्याला केंद्रीभूत करून तशी त्या ठिकाणी धर्मदेशना द्यायचे, आणि त्यानुसार तो व्यक्ती मग अर्हत किंवा स्वतःबंध किंवा सगदागामी अनागामी व्हायचा. म्हणजे सुप्रबुद्ध सुद्धा आपण बघतो की तो इतका भिकारी होता की खायची त्याला मिळत नव्हतं काय. गर्दी बघतो एका ठिकाणी भगवान बुद्ध उपदेश करत असतात, त्याला वाटतं जेवणच वाढायचं काम चाललं म्हणून तो त्या ठिकाणी जातो. भगवान बुद्ध त्यालाच केंद्रबिंदू मानून उपदेश करतात आणि तो नंतर तिथेच अर्हत होतो. म्हणजे ह्याप्रमाणे मेत्ता भाव, प्रॅक्टिस ऑफ लव्हिंग काइंडनेस, त्याप्रमाणे कंपॅशन, करुणा बुद्धाकडे असं आहे की इरॅडिकेशन ऑफ अनहोलसम डीड्स, काउन्सिलिंग, वर्क थेरपी. काउन्सिलिंग करताना तर किस्सा गौतमी असेल, मी जिवंत करतो पण तू मुठभर मोरी घेऊन ये, दॅट इज अ व्हेरी गुड काउन्सिलिंग मेथड. वर्क थेरपी, कुठल्याही भिक्खूंना, त्याचप्रमाणे श्रामणेर असतील त्यांना दिवसभर काम असायचं, सकाळी उठल्यापासून झाडू पोकारा, त्यांना वेळच मिळायचा नाही. म्हणजे एम्प्टी माइंड इज अ प्लेस ऑफ इव्हिल. खाली दिमाग जर असेल तर ते शैतानचं घर असतं आपण म्हणतो, पण त्यांना 24 तास कामाला. एक विपश्यना मेडिटेशन करा, धम्मचर्चा करा, या ठिकाणी ते बिझी असायचे. मेडिटेशन अँड पंचकर्मा जस्ट लाईक वमन, बस्ती, विरेचन वी कॅन गिव्ह. तर ह्याप्रमाणे दिस इज द प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट इन सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. ऑल ऑफ यू नो द 10 पारमिता, 10 प्रकारच्या पारमिता ज्या असतात. तर ह्या पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे या ठिकाणी आपण बघू शकतो. नेक्स्ट, विपश्यना मेडिटेशन. ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल द टेक्निक ऑफ विपश्यना मेडिटेशन इज अ पाथ ऑफ लीडिंग टू फ्रीडम फ्रॉम ऑल सफरिंग. इट इरॅडिकेट्स द क्रेविंग, अवर्शन and ignorance
which are responsible for all our miseries. Those who practice it remove little by little the root cause of their suffering and steadily emerge from the darkness of former tensions to lead happy, healthy, productive lives. So mind is the forerunner of all evil conditions. Mind is the chief and they are mind made. म्हणजे मनोवर्गामध्ये आपण बघतो सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलेले आहे की चांगले कर्म केले की चांगल्या गोष्टी होतील, सावलीप्रमाणे तुमच्या ते सोबत सुख तुमच्या सोबत राहील, आणि वाईट कर्म केले तर जसे बैलाच्या मागे गाडीचे चाक असते तसं दुःख तुमच्या मागे कायम राहील. These words, which are the opening line of the Dhammapada, were spoken by Lord Buddha 2500 years ago. They illustrate the central theme of the Buddhist teaching, the human mind and the mental factors. चित्त आणि चेतसिका याला अनन्यसाधारण महत्त्व देऊन सर्व उपदेश तथागतांनी आपल्याला केलेला आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर says that the cultivation of mind is the ultimate aim of human existence. म्हणजे विचार हा अतिशय महत्त्वाचा असतो, थॉट प्रोसेस अतिशय महत्त्वाची असते, त्यानुसारच मनुष्य हा काम करतो. कारण भोजन किंवा इतर गोष्टी हा पशु सुद्धा सेवन करतो, परंतु विचार करण्याची जी क्षमता असते ती फक्त आपल्या मानवजातीला असते. मेडिटेशन इफेक्ट या ठिकाणी सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स फॉरेन कंट्रीजचे दाखवलेले आहेत. नेक्स्ट, the nature of mind and chetasika, medical sciences are still groping in the dark, trying to treat an entity whose character eludes us. मॉडर्न सायन्सचा विचार केला तर ट्रान्क्विलायझर, सिडेटिव्ह याच्या व्यतिरिक्त काही दिलं जात नाही. पेशंट एक तर झोपून ठेवला जातो किंवा त्याला इलेक्ट्रो थेरपी आपण देतो, शॉक वगैरे देतो, ECT, याच्या पलीकडे आपण काही करत नाही. पण जे एकदम इन्सॅनिटीचे पेशंट असतात अशांना अशा पद्धतीची चिकित्सा द्यावी लागते. विदाउट नोईंग द नेचर ऑफ माइंड अँड चेतसिका हाऊ यू कॅन अप्रोच इट, बट द लॉर्ड बुद्धा हॅज एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग अँड गिवन प्रॉपर सायंटिफिकली सोल्युशन. सो प्रॉमिनंट अकुशल चेतसिका, चेतना इज कॉमनली कॉल्ड कम्म. When you have a strong will to kill anyone, the dosha, javana, chitta and chetana also become very strong. Our thoughts will occupy with plans to carry out murder. It is due to prominent kusal chetasika. या द्वेष भावना मनामध्ये असेल त्यावेळेला आपण कुणाला खून करण्याची इच्छा करतो. Moral and virtuous violation called kusala chetana are very active when you are keeping uposatha, sila, when you are looking after elderly person, while discussing the Dhamma, while meditating. This kusala javana chetana is very potent and dynamic, and hence your actions, words and thoughts also become correspondingly active and dynamic. It happens due to prominent kusala chetana. म्हणजे कुशल चेतसिका कशा डेव्हलप करायच्या त्याच्यामुळे मिळणारे फायदे तथागतांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये सांगितले मोक्षो रजस्तमो अभावात बलवत कर्म संशयात वियोग हा सर्व संयोग पुनर्भवा उच्यते. अपुनर्भव, when we break the भवचक्र, that means अपुनर्भव, पुन्हा तुम्ही जन्म घेत नाही. किंवा मोक्षो रजस्तमो अभावात, मोक्ष केव्हा मिळणार? रज आणि तम यांचा अभाव असेल तर, आणि जेव्हा सत्वगुण वाढलेला असेल त्यावेळेला. The person who is free from raja and tama and completely reduce the karma, he will not take rebirth, he attains emancipation. परंतु मोक्ष कसा मिळवायचा हे काही सांगितलंच नाही. मोक्ष जर मिळवायचा पण मार्ग कसा आहे? मग वेगवेगळ्या पद्धतीनं शील पालन करा, सदाचार करा, इथपर्यंतच वर्णन आहे मॉरॅलिटीचं. हाऊ टू डेव्हलप विजडम अप टू समाधी दे हॅव एक्सप्लेन ओनली, अदरवाइज दे डिडंट एक्सप्लेन how to develop panya. So in Buddhism, Sila, Samadhi and Panya, this is the proper path of liberation. So this is the apunabhavena medhavi thokam thokam khane khane kammaro rajataseva nidhamne malamokkana. One by one, little by little, moment by moment, a wise man should remove his own impurities as a smith removed his dross from silver. हे जसं सोना टोकून टोकून सोनं शुद्ध करतो त्याप्रमाणे आपण आपलं चित्त हे कायम शुद्ध करायला पाहिजे. तर थोकम थोकम खने खने,
may all to be able to fulfill the Parmi perfections such as Dana, charity, Sila, morality, etc. in this existence to come till the attainment of the supreme bliss of Nibbana. Next. So the conclusion is the description of Chetasika, mental factors, has been systematically, analytically and scientifically described in detail in Pali literature as compared to Ayurveda or medical sciences. Psychosomatic disorders can be cured by cultivation of mind, positive thoughts and vipassana meditation technique. There are many techniques are described in yoga and Ayurveda for the purification of mind. In these techniques, the defilements of the mind can be pacified, just like a sleeping volcano, for short period only, but in Buddhism, it can be eradicated completely. The path of the liberation has been explained scientifically with proper technique in Pali literature and anyone can attain it. Today's psychology researchers will gain a lot if they can study Buddhism in addition to psychology. Nowadays, people study and train to become psychologists, but in Buddhism, after learning Chitta and Chetasika, everyone can become their own psychologist. When they have understood the path of Dhamma, control follows naturally. Next. So, survey of the 52 mental factors, Chetasika, mental unit or mental molecules. There are Chanda, Vitak, Vichar, Piti, Virya, Adhimokha, unwholesome mental states and beautiful mental state described in this way. So this is last is the references I have taken from this. So if you have any query, you can raise. Thank you very much. थँक यू डॉक्टर कोलार सर. थोडासा कठीण होता, ओके नाही. जे फर्स्ट इयरवाले ते थोडे चित्त चेतसिकेमध्ये अजून आत्ताच नवीन एंट्री मारत आहेत. सर्टिफिकेटवाल्यांना थोडासा कठीण होईल, पण ॲक्च्युली व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड इज दिस इज द माइंड. ओके, म्हणजे बुद्धांनी जेव्हा 6th सेन्स ॲज अ माइंड सांगितलं तर त्याची व्याप्ती कुठपर्यंत वाढते. ओके, आणि कुठे जाऊन पोहोचतो. म्हणजे आता जर आपलं मॉडर्न सायन्स आहे ते माइंडला किती कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असे 3 ह्याच्यातच डिवाइड करू शकतात. बट ॲट द टाइम ऑफ बुद्ध किंवा बुद्धांच्या वेळेत आपल्याला 89 चित्त, 52 चेतसिकास म्हणजे मन आणि मनातले विचार असे सगळे तुकडे करून त्याचे अनालिसिस करून हाऊ इट इज ॲप्लिकेबल, म्हणजे ते आपल्या आयुष्यात कुठे कुठे काय काय करू शकतात आणि किती गोंधळ आपण त्या चित्त चेतसिकांमुळे घालत असतो जे आपल्याला माहीतच नसतो. राईट, आपल्याला वाटतं काय करतोय, कोण करतोय, कोण करतोय राईट. सो वी आर रिस्पॉन्सिबल. माइंड इज द फोर रनर. व्हॉट एव्हर वी आर डुईंग इट इज द माइंड विच डज इट फर्स्ट. ओके, कोणाला मारायचं असेल तर पहिले मन मारतं, नंतर मग आपण जाऊन मारतो. कळलं? सो इट इज it acts that way. So we have to understand our mind first, and for that you need the teaching of the Buddha very much, right? त्यामुळे Buddha is called the greatest psychologist, right? He is called the greatest doctor. Okay, whatever the greatest जिथे पण आहे ना तिथे सगळे कुठे आहे, कोण आहे, Buddha. So you have to understand what is there in Pali literature and what you have to study. Okay, thank you Dr. Kolarkar. And if you have any questions, you can ask him after. Okay, thank you.